संभाजीनगरवरून इथे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. शिक्षकी पेशामध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे. BA, B.Ed, MA मराठी आणि इतिहास असे त्यांचे विषय आहेत. मी आवर्जून एक विषय यासाठी सांगतोय की मराठी म्हणजे मराठी साहित्य आणि इतिहास, तर या आपल्या इतिहासाचा आपल्या सगळ्या आयुष्याशी फार जवळचा संबंध असतो आणि त्यातही मराठी वाङ्मय आणि इतिहास शिकणं, एकत्र शिकणं ही फार म्हणजे फारच मोठी पर्वणी असते मॅडम, असं मला जाणवलं. कारण मी सुद्धा BA ला असताना मराठी साहित्य आणि इतिहास अशा दोन्ही एकत्र समजून घेत होतो. आपण जेव्हा वाङ्मयाचा इतिहास म्हणतो तेव्हा अगदी आपण बघू म्हणजे संत साहित्यापासून आपल्याला खूप महत्वाचे कवी या मराठीत झालेले दिसतील. त्यानंतर शाहिरांनी त्यांच्या कविता मराठीमध्ये लिहिल्या. त्याच काळात अगदी आपण आशयाच्या पातळीवर जरी त्या लोकांच्या मर्यादा मांडत असलो पंडिती कवितेच्या, तरी सुद्धा कवितेविषयी केला जाणारी कलाकुसर, त्या कवितेचं रूप, त्याचं जे वापरल्या जाणारं मीटर आहे, या बाबतीत जी विविधता आणि जी समृद्धी त्या पंडिती कवींनी मराठीला दिली, हे एक मराठीच्या कवितेचं वेगळं तसं चालं नाही. तर असे टप्पे आपण पाहत जातो आणि नंतर आपण असं म्हणू की इंग्रजांच्या काळ आला. इंग्रजांच्या काळानंतर तोपर्यंत तुकाराम महत्वाचा एक कवी आपला त्याच्या आधी होऊन गेला. पेशवाईच्या काळात शाहीर होऊन गेले, त्यांनी लावण्या लिहिल्या, पोवाडे लिहिले. इंग्रजांच्या काळाला केशवसुतांनी मराठी कवितेचं रूप आमूलाग्र पद्धतीने बदलवलं. केशवसुतांच्या नंतर साधारणतः 40 ते 45 वर्षानंतर दुसरं महायुद्ध आलं. त्यानंतर मग मर्ढेकर सारखा अत्यंत महत्वाचा एक कवी या मराठी भूमीमध्ये जन्माला आला आणि त्यानं मराठी कवितेला आमूलाग्र बदलवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या साहित्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या सिद्धांताची त्यांनी मांडणी केली. म्हणजे मर्ढेकर असं म्हणतात की पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी तरी पंपतो कुणी काढो. तर मर्ढेकरांच्या आधीचा जो काळ आहे, रविकिरण मंडळाचा काळ, त्यांच्यामध्ये कवितेची काहीतरी अशी ठराविक भाषा असते, असा एक दृढ समज या सगळ्या लोकांचा तयार झालेला होता. म्हणजे त्यात कवी गिरीश असतील, कवी यशवंत असतील किंवा माधव जुलियन सारखे कवी असतील. तर एक कवितेची म्हणून एक वेगळी भाषा असते. त्याच्यामध्ये चंद्र, सूर्य, पान, फुलं, नदी, समुद्र, किनारा, रात्र असे काही एक काव्यात्मक स्वरूपाचे शब्द असतात. असा जो एक समज निर्माण झालेला होता मराठी कवितेच्या प्रांतात, तो समज मोडून काढण्याचं पहिलं काम कविवर्य मर्ढेकरांनी केलं. आणि मर्ढेकरांनी जसं मी तुम्हाला आता ओळ सांगितली की पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी तरी पंपतो कुणी काढो, असे पंक्चरने, पंपने अशा स्वरूपाच्या कवितेमध्ये अशा स्वरूपाची भाषा, अशी क्रियापद त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. किंवा भोंगा पुत्री नमोस्तुते, म्हणजे औद्योगिकरण झालेलं आहे आणि सकाळी फॅक्टरी जशी सुरू होते तर तो जो भोंगा सुरू होतो त्याचं वर्णन आपण जसं प्रार्थना करतो, देवी विषयी प्रार्थना करतो त्यात नमोस्तुते म्हणतो, दिव्याला वंदन करतो तेव्हा नमोस्तुते म्हणतो. तर हा मर्ढेकर नावाचा कवी भोंगा पुत्री नमोस्तुते अशा पद्धतीने त्या परिस्थितीचं वर्णन करतो. किंवा गिरणोदय झाला अशी भाषा मर्ढेकरांच्या कवितेमध्ये येते. गिरणी सुरू झाली म्हणून गिरणोदय झाला अशा स्वरूपाची भाषा त्यांच्या कवितेमध्ये येते. मी हे मराठी कवितेमध्ये येणाऱ्या नवीन भाषेबद्दल याविषयी बोललो, त्याचं कारण असं आहे की आपल्या सोबत उपस्थित आहेत कवयित्री आशा अशोक डांगे. आणि मित्रांनो, त्यांचे बरेच कविता संग्रह प्रकाशित आहेत, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा कविता संग्रह आता सध्या माझ्या हातात आहे. त्या कविता संग्रहाचं नाव आहे प्रिय हा कण गॉड पार्टिकल आहे. भाषा लक्षात घ्या, मी भाषेविषयी का बोललो तुमच्या लक्षात येईल. प्रिय हा कण गॉड पार्टिकल आहे म्हणजे 4-5 वर्षांच्या आधी गॉड पार्टिकल याविषयी वैज्ञानिकांमध्ये प्रचंड संशोधन सुरू होती आणि ती सगळ्या जागतिक पातळीवर त्याची चर्चा सुरू होती. बऱ्याच लोकांना आठवत असेल या गोष्टी. हे साधारण गोष्टी आहेत 2011-12च्या आसपासच्या. आणि त्या काळात फिजिक्सचे वेगवेगळे लेक्चर्स ऐकायची संधी मला मिळाली. इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस किंवा ऑनलाईन सगळं फॉलो करत होतो आणि गॉड पार्टिकलवर काय काम चालू आहे तेही बघत होतो. तर असा गॉड पार्टिकल मराठी कवितेच्या प्रांतात कधी येईल हे मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं मॅडम, तुमचा संग्रह पाहीपर्यंत. आणि तुमचा संग्रह पाहिल्यानंतर मला कविवर्य मर्ढेकरांची आठवण झाली. मराठीमध्ये कविवर्य मर्ढेकरांनी केला तसा हा तुमचा संग्रह, ज्याचं शीर्षक आहे प्रिय हा कण गॉड पार्टिकल आहे. यातली एक छोटीशी कविता मी वाचतो, हे सूत्र सोपवणार आहे.
एक छोटीशी कविता आहे सर. मौनाच्या महाकाय जमिनीखाली. कवी कवयित्री आशा डांगे असं म्हणतात, मौनाच्या महाकाय जमिनीखाली पसरली आहे वेदनेची विस्तीर्ण मुळं. मौनाच्या महाकाय जमिनीखाली पसरली आहेत वेदनेची विस्तीर्ण मुळं, वडाच्या लांबच लांब पसरत गेलेल्या पारंब्यांसारखी. शब्दांची धग कागदावर उतरवावी लागेल, शब्दांची धग कागदावर उतरवावी लागेल. आताशा वाटतंय अक्षर मौनाचा प्रदेश काबीज करतील. आताशा वाटतंय अक्षर मौनाचा प्रदेश काबीज करतील आणि मौनातील धग उतरवतील कागदावर. तेव्हा ठरेलच ते मौन चिरंजीव की माझी कविता. तेव्हा ठरेलच ते मौन चिरंजीव की माझी कविता. अशी मौनातील धग आपल्या प्रिय हा सण गॉड पार्टिकल आहे या कविता संग्रहाच्या निमित्तानं कागदावर उतरवणाऱ्या कवयित्री आशा डांगे मॅडम, या सगळ्या मराठी कविता आणि हा कवितेचा जो मोठा प्रवाह आहे याच्याशी संबंध तुमचा कसा आला आणि सुरुवात कुठून झाली? कविता कशा लिहाव्याशा वाटल्या त्याविषयी एक थोडक्यात विवेचन करा. आणि गॉड पार्टिकल याचा संबंध सरळ सर गॉड या शब्दाशी लावला जातो, तोही नाहीये. आणि त्यामध्ये काही देवाधर्माच्या कविता आहेत का वगैरे इथून मला ते समजून सांगावं लागतं. मी सर्वप्रथम हे सांगू इच्छिते की मी नास्तिक आहे, देव न मानणारी आहे, निसर्ग मानणारी आहे, निर्मित मानणारी आहे. आणि हे जे संस्कार आहेत हे संस्कार माझ्या आई वडिलांपासून आलेले आहेत. तेही देव वगैरे या कुठल्याही भानगडीत पडले नाही आणि आम्हालाही पडू दिलं नाही. मी 5 बहिणीतली एक 3 नंबरची बहीण. 5 मुली असल्या तरी वडील मुली झाल्या म्हणून दुःख न मानणारे, आम्हाला वाचनाची प्रचंड आवड लावणारे. कामगार कल्याण केंद्रामध्ये वडील नोकरी करत होते आणि तिथे मोठी लायब्ररी असते आणि ते लायब्ररीतले पुस्तकं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आणि एरवी सुद्धा ते गठ्ठाच्या गठ्ठा वडील घेऊन यायचे. आणि तो वाचनाचा संस्कार तेव्हापासून लागलेला आम्हाला. मी शिक्षक आहे आणि माझ्यावर माझ्या शिक्षकांचा सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. माझे एक शिक्षक होते प्राथमिक विभागामध्ये, सुरेश धनगर. ते त्या काळचे महत्वाचे औरंगाबादमधील कवी मानले जायचे आणि ते कविता तेव्हा आम्हाला वर्गामध्ये वाचून दाखवत होते. तिथूनच त्यांनी आम्हाला काही लिहायला प्रेरणा दिली आणि तिथून थोड्याफार बालकविता सारख्या कविता आम्ही छोट्या छोट्या लिहायला लागलो. परंतु ते लिखाण काही फार गांभीर्याने घेण्यासारखं झालं नाही. पुढे शाळेपासूनच नाट्य चळवळीशी मी जोडल्या गेले. 11वी-12वीला आल्यानंतर महत्वाचे नाटककार अजित दळवी, अनुया दळवी यांच्याशी संपर्क आला आणि त्यांच्यासोबत सुद्धा मी नाटकात काम करू लागले. कॉलेज जीवनामध्ये काव्य स्पर्धा व्हायच्या, काव्य वाचन स्पर्धा वगैरे. आणि अजित दळवी सरांनी प्रेरणा दिली की मी जेव्हा ग्रीटिंग वगैरे आपल्याला तेव्हा ग्रीटिंगचा काळ खूप छान होता. ग्रीटिंग द्यायच्या, आता मेसेज जातात एका सेकंदाच्या. आणि त्या ग्रीटिंगवर शुभेच्छा देताना, ग्रीटिंग कार्डवर शुभेच्छा देताना मी यमक काहीतरी जुळून अशा 4-4 ओळी वगैरे लिहून द्यायचे आणि शिक्षकांना, शिक्षकिनी वगैरे पण द्यायचे. तर सरांनी म्हणाले की तू या स्पर्धांमध्ये, काव्य वाचन स्पर्धामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये तू का भाग घेत नाही हे. तेव्हा मी त्या दृष्टीने समजा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी म्हणून मी काही कविता लिहिल्या आणि तेव्हाही त्या कविता मी सर्वात अगोदर हे सांगू इच्छिते की माझी कविता मनोरंजनाचा भाग होऊ नये हे मी पूर्वीपासूनच ठरवलं होतं. आणि तेव्हा सुद्धा माझी तेव्हाची कविता होती, आजूबाजूचा माझा परिसर जो होता कामगारांचा आणि मी कामगार सुखदुःखाच्या कंपनीतला, किंवा काल दुपारी रस्त्यात सीता भेटली होती आणि भर उन्हात आयुष्यातील राम शोधत होती. अशा आशयाची मी 11वीला कविता लिहिली होती आणि त्या कवितेला तेव्हा काव्य वाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. माझ्या आईचं नाव सीता आणि लहानपणीच वडिलांनी इतकी पुस्तकं आणून दिली होती की वाचनामधून संपूर्ण राम कळाला आणि सीताही कळून सीता काही जात नाही. या कविता संग्रहामध्ये सुद्धा अनेक 2 कविता किंवा पौराणिक संदर्भ असलेल्या पौराणातल्या काही महिला आहे, अहिल्या वगैरे आहे, त्याच्यावरच्या कविता तुम्हाला वाचायला मिळतील. अशा तऱ्हेने तो प्रवास सुरू झाला.
मी तुम्हाला सांगितलं की घरातलं वातावरण अतिशय पुरोगामी विचारसरणीचं होतं, कुठलाही भेदभाव नव्हता, लिंगभाव किंवा जातीभेद हा प्रकार मला तेव्हाही कळाला नव्हता. परंतु पोटा पाण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, नोकरीत जेव्हा आले आणि गांभीर्याने जेव्हा लिखाणाकडे वळून इकडे आले लिखाणाकडे, तेव्हा मात्र हा भेदभाव प्रकर्षाने जाणवायला लागला. सतपालने अगदी याने सांगितलं की मॅडम ह्या क्रमाने घेतोय बरं मी. एवढं होतं त्याला प्रकर्षाने की मी भेदभाव करत नाही, हे सांगावं लागू नये हेच माझं म्हणणं आहे. ते जाणवायला पाहिजे आणि हे जे सगळे भाव आहेत हे सगळे भाव माझ्या कवितेतून येतात. पुढे मी माझ्या कवितेमध्ये मी नेहमी सांगते की मनोरंजनासाठी तुमच्या हातामध्ये आता सध्या भरपूर, पूर्वी तरी आपण वेळ घालवायचे साधारण किंवा काहीतरी मनोरंजन म्हणून पुस्तकं वाचत होतो, आज वाचत नाही. साहित्य हे मनोरंजनाचा भाग होऊ नये आणि माझी कविता तरी मनोरंजनाचा भाग होऊ नये असाच मी प्रयत्न करत असते. बोलताना बराच वेळ झालाय आणि आता पुढची सत्र सुद्धा आपल्याला आठवायची आहेत मित्रांनो. या सत्राचा हा समारोप मी एका सुंदर मराठी कवितेने करणार आहे. आपल्या मराठीमध्ये अनेक कवी लेखक राहील सर काही बोलतो. तुम्हाला एक सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट, राई साहेबांचं मोठेपण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा चर्चा ठरलं होतं की चर्चासत्र घ्यायचं आणि काव्य महोत्सव घ्यायचा, मी राई साहेबांना म्हटलं की राई साहेब तुम्ही अध्यक्ष व्हा. तर राई साहेबांनी सांगितलं अरे अध्यक्ष आपण एक काम करू, बाहेरचं आपण राज्यस्तरीय घेऊ आणि खूप मोठा माणूस आहे संतोष पद्माकर नावाचा कवी, त्याला आपण अध्यक्ष करू. आणि लोक पद भेटण्यासाठी तळफात करत असतात, पण पदाला आपण आपल्या दुसऱ्याला मोठेपण देणं हे राई साहेबांनी शिकावं. एकदा राई साहेबांना मी राई साहेबांना वरिष्ठाचा जाहीरनामा या कविता संग्रहाची झिंग कधीच गेली नाही. नव्या पिढीला जर लिहायचं असेल तर भ्रष्टाचा जाहीरनामा त्यातली लय जरूर वाचावी. जेव्हा तो कविता संग्रह माझ्या जवळ आला, संतोष पद्माकर पवार आणि नंतर भेटीची इच्छा निर्माण झाली, त्याला भेटलो. लिहिणारे भरपूर आहेत, लिहित असतात. आज शब्दपीठावर विराजमान अशोक कोतवाल सर, अशोक कौतिक कोळी, आशाताई डांगे, तर म्हणजे आशाताई माझ्या सूत्रसंचालनामध्ये आंबेडकरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण कविता सादर केली, तेव्हाचा परिचय. म्हणजे ही जी उत्तुंगता आहे. आता सतपाल सिंग राजपूत यांनी जी मुलाखत घेतली की प्राचार्य गोविंद गायकी याचा खटाटोप जो असतो तो काहीतरी करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण करत राहतो. नदी उगमाच्या ठिकाणी लहान असते, वेदना वाहती असली की आयुष्याचे काठ आपोआप रुंदावत जाते, तसं त्याचं जगणं आहे. त्यामध्ये मी तो काहीतरी करत राहतो. तर म्हणजे मला आत्ता समोर तुम्ही येत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार मला आहे, तो कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. फोनवर फोन येत असताना खरं म्हणजे मित्रांचं हिरमोड होऊ नये. खरं म्हणजे हे जो देखती है निगाहें वही नहीं सब कुछ, ये एहतियात भी अपने बयान में रखना और चमकते चांद सितारों का क्या भरोसा है, जमीन की धूल भी अपनी उड़ान में रखना. आमची मैत्री आहे त्या या आयोजनामध्ये मी तिथं जर अडकलो असतो मी परत येऊ शकलो नसतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याला तिथं सुरुवात झालेली आहे. प्राचार्य गोविंद गायकी आणि सतपाल सिंग राजपूत यांचे आभार व्यक्त करतो, कारण चाहने वालों की मंजिल भी कड़ी होती है, हर मुलाकात जुदाई की घड़ी होती है, वक्त मिल जाए तो रिश्तों की किताबें पढ़ना, दोस्ती खून के रिश्ते से बड़ी होती है. मी सर्वांची क्षमा मागतो आणि त्या पुरस्कार वितरण समारंभाला जाण्यासाठी तुमच्याकडून अनुमती मागतो. खरं म्हणजे हे आपण सर्वांनी ऐकून घेतलं आणि खऱ्या अर्थानं 4 साहित्यिक 4 कवी न ठेवता यानंतर म्हणजे 4 आयुष्य तुम्ही ठेवले, बरोबर आहे. 4 आयुष्यामध्ये तुमचा वेळ जास्त होता निवेदनाचा असं मला वाटतं, कारण निवेदक मी आहे त्यामुळे वाढणारा अजून जास्त खात होता असं मला वाटतं. वाढणाऱ्याला पंग झाल्यानंतर असं निवेदक नात्याला नव्या पिढीला मी बोलावं असं वाटते, कारण मला हे जे मिळालं असेल कवितेला ती कागदाप्रमाणे माझ्या आयुष्यातली जी दुःख होती शोषून घेतली, वाणीनं नाणी मिळवण्याचं तंत्र शिकवलं.
म्हणून हा निवेदक हा परिवारावर असतो, निवेदक परिवारावर असतो. तुम्ही केंद्रवर्ती होता त्यामुळे आम्हाला संधी कमी मिळाली, तुम्हाला जास्त मिळाली. म्हणून म्हणतो मी की तुकोबराय म्हणतात की आपल्या मळे नाही बोलत सखा कृपावंत वाचाती, आपल्या मळे नाही बोलत सखा कृपावंत वाचात्याची. काय मी बाबाला जाणे अर्थ भेद बदली होईन त्याची मध्ये करविली तैसी केली कटकट वाकुडी केली तर देव झाले. येणारी नवीन पिढी